जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये अपेक्षेप्रमाणे महायुती व महाविकास आघाडी यांच्याबरोबरच अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे चित्र पाहायला मिळते। यामुळे येथे चौरंगी अथवा पंचरंगी लढत पाहायला मिळणार आहे। महायुतीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांची उमेदवारी जाहीर झाली असताना भाजपच्या नेत्या आशाताई बुचके यांच्याबरोबरच शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शरद सोनवणे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। आतापर्यंत आशाताई बुचके तसेच आदिवासी नेते देवराम लांडे, अपक्ष म्हणून शेतकरी संघटनेचे राजेंद्र ढोमसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटातील इच्छुक उमेदवार शरद लेंडे, मोहित ढमाले, अंकुश आमले, तुषार थोरात तसेच शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख इच्छुक उमेदवार माऊली खंडागळे यांनी महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार सत्यशील शेरकर यांना उघड उमेदवारी द्यायला विरोध केल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये पेच निर्माण झाला आहे। यामुळे जुन्नर तालुक्यात महाविकास आघाडीचा उमेदवार नेमका कोणता हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे। जुन्नर विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचे माजी आमदार सोनवणे यांच्या बंडखोरीनंतर आता भाजपमधूनही बंडखोरी झाली आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आशाताई बुचके यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। बुधवारी शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार शरद सोनवणे यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला असल्याने महायुतीतील भाजप आणि शिवसेनेच्या दोन्ही प्रमुख नेत्यांनी महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आमदार अतुल बेनके यांच्या विरोधात सरळ बंड केलंय। महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा घोळ अद्यापही मिटला नसल्यामुळे संभ्रम कायम आहे। विघ्नर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी शरदचंद्र पवार पक्षाचे सदस्यत्व आणि उमेदवारीची मागणी यापूर्वीच केलेली आहे। महाविकास आघाडीची ही जागा उभाटा गटाची असल्याने ही जागा आपल्याला सुटावी अशी त्यांची आग्रही मागणी आहे। जुन्नरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला मिळण्याचे ठरले असून सत्यशील शेरकर यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। अपक्ष उमेदवार म्हणून आकाश राजेंद्र आढाव यांनी गुरुवारी तर निलेश नामदेव भुजबळ यांनी आज शुक्रवारी अर्ज दाखल केलाय। शुक्रवार अखेर एकूण 5 उमेदवारी अर्ज जुन्नर तालुक्यात दाखल झाले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील शेळके यांनी दिली आहे। दरम्यान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची भूमिका निर्णायक राहणार असून त्यांचा कल सत्यशील शेरकर यांनाच उमेदवारी मिळावी याकडे दिसत आहे। यामुळे निष्ठावान राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाराज असल्याचे बोलले जात असल्यामुळे याचा निकालावर निश्चित परिणाम होईल यात काही शंका वाटत नाही। दरम्यान सध्या तरी सर्वच उमेदवारांनी विजयाचा दावा केला असून प्रचारात मात्र विद्यमान आमदार अतुल बेनके यांची उमेदवारी लवकरच जाहीर झाल्यामुळे त्यांनी आघाडी घेतल्याचे दिसत आहे। याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहूयात।